नमस्कार. संतुलित जीवन, आनंदी जीवन भाग 9 मध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे की बोलणं आणि मौन यातलं संतुलन. किती बोलावं, किती मौन राहावं. एक कथा आहे. एक महिला खूप दुःखी असते आणि घरामध्ये वादविवाद कायम होत असतात. ते एका साधू महाराजांकडे जाते आणि विचारते की साधू महाराज, घरात खूप वादविवाद होतात, काय करू? साधू महाराज म्हणतात, मी तुला मंत्रून काही पाणी देतो, एका बाटलीमध्ये घेऊन जा. आणि वादविवाद सुरू झाले की तोंडामध्ये या पाण्याची चूळ भरायची, पण पाणी थुंकून नाही टाकायचं, पाणी तोंडात ठेवायचं. आणि जेव्हा वादविवाद संपतील त्यावेळेस घराबाहेर जाऊन हे पाणी तोंडातनं चूळ भरून टाकायची. ते म्हणते ठीक आहे, पाणी घेऊन जाते. 10-15 दिवस असं होतं, घरात वाद सुरू झाला की तोंडामध्ये ती पाणी भरून ठेवती. वाद संपले की घराबाहेर जाऊन पाणी थुंकून टाकते. 15 दिवसानंतर ती महाराजांकडे जाते. साधू महाराज म्हणतात, काय कसं वाटलं? ते म्हणतं, काय मंत्रलेलं पाण्याची किमया आहे तुमच्या. घरातले वादविवाद एकदम कमी झाले, पण आता पाणी संपत आलं आहे. ते म्हणतात, परत पाणी द्या, असे ते साधू महाराजांना म्हणते. साधू महाराज म्हणतात की त्या पाण्यामध्ये काहीच नव्हतं, ते मंत्रलेलं पण नव्हतं. फक्त एक झालं की तू तोंडामध्ये ते पाणी ठेवल्यामुळे तू बोलत नव्हतीस, आणि वाद चालू असताना तू न बोलल्यामुळे वादविवाद संपत होते. कारण कुठलंही भांडण, कुठलाही वाद करायला किमान 2 लोकांची जरुरी असते, आणि त्या 2 पैकी जर आपण त्यात सामील झालो नाही तर ते आपोआप बंद होतात. म्हणजे बऱ्याचदा जे प्रॉब्लेम असतात ते आपल्या जास्ती बोलण्यामुळे असतात. जिथं जरूर नाही तिथं आपण बोलतो, वादविवाद घालतो, यातनं काही निष्पन्न नाही असं काही बोलतो. अशा गोष्टींनी त्रास सुरू होतात. संत एकनाथांची कथा सांगतात की एक विद्वान संत एकनाथांची वाद घालायला आला. तो म्हणला, आपण वादविवाद करू, आणि तुम्ही जर हरलात तर तुम्ही मला लिहून द्या की तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही जिंकलात तर मी लिहून देईन. संत एकनाथ म्हणतात की बाबा, मी काही ज्ञानी माणूस नाही, मला काही वाद घालायचा नाही. पण तरी तो इरेला पेटतो. शेवटी संत एकनाथ तयार होतात, सभा जमती. तो पंडित एकनाथांना म्हणतो की तुम्ही पहिला तुमचा मुद्दा मांडा, मी खोडून काढतो. संत एकनाथ पहिलाच मुद्दा म्हणतात की तुम्ही अतिशय चांगल्या कुळातले आहात, तुम्ही अतिशय ज्ञानी आहात, पंडित आहात. आणि हे संत एकनाथ थांबतात. आता हा मुद्दा काय खोडून काढायचा? खोडून काढावं तर स्वतःचीच निंदा नसते. मग शेवटी तो पंडित शरण येतो एकनाथांना आणि तो म्हणतो, माझी चूक झाली, मी तुमच्याशी वादविवाद घालायला, इरेला पटायला नको होतं. सांगण्याचा उद्देश काय की जिथं वाद होतील, जिथं काही फायदा नाही, अशा ठिकाणी उगाच बोलत बसू नये. समर्थ रामदासांनी म्हणलं आहे की तुटे वाद संवाद तो हितकारी. अशाच ठिकाणी बोलावं की जिथं बोलून काही फायदा आहे. अशा वेळेला बोलावं, वेळ बघून बोलावं की ज्याचा काही परिणाम होईल, आणि मोजकं आणि मुद्देसूद बोलावं. कंपनीमध्ये सुद्धा किंवा घरामध्ये सुद्धा आपण बघतो जे खूप जास्त बोलतात, फापट पसार मांडतात, त्यांची किंमत राहत नाही, आणि मग त्यांना वाटायला लागतं आपलं कोणी ऐकतच नाही. पण जे मुद्देसूद, मोजकं पण अतिशय प्रभावी बोलतात, त्यांच्याकडे लोक लक्ष देतात. त्यामुळे आपल्याला ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की आपल्याला किती बोलावं आणि किती नाही, कधी बोलावं कधी नाही, हे समजणं आवश्यक आहे. माणसाला लहान जेव्हा असतो तेव्हा बोलायला शिकायला 4-5 वर्ष लागतात, पण कधी बोलावं आणि किती बोलावं हे समजायला मात्र कित्येक वर्ष जातात. आपण जेव्हा थोडंसं मौन राहतो, बोलणं कमी करतो, त्यावेळेस आपल्याला बाह्य गोष्टींवरचं लक्ष कमी होऊन आपण आत बघायला लागतो, आणि मग आपली आनंदाकडची वाटचाल चालू होते. त्यामुळे बोलणं किती असावं, मौन किती असावं, केव्हा बोलावं, किती बोलावं, या गोष्टी आपण विचार करणं जरुरी आहे. बोलण्याच्या आधी विचार करणं जरुरी आहे. बरेच जण आधी बोलतात आणि मग विचार करतात, तर ही पद्धत चुकीची आहे. तर या व्हिडिओमधून आपण काय शिकलो की कमीत कमी बोलावं, मुद्देसूद बोलावं, आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे
की वाद होणार नाही असं बोलावं। या गोष्टी जर आपण केल्या आणि थोडंसं मौन राहिलो तर आपल्याला आपलं जीवन आनंदी व्हायला निश्चित मदत होते। असे व्हिडिओज आपल्याला आवडत असतील तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण बऱ्याचदा लोक सबस्क्राईब करत नाही, मग पुढचे व्हिडिओ त्यांना कळत नाहीत अपलोड झाल्याचे। आणि हे जे छोट्या छोट्या टिप्स आहेत ते आपल्या प्रियजनांबरोबर जरूर शेअर करा। नमस्कार।